पाचोरा तालुक्यातील वरखेडे येथून जवळच असलेल्या पिंपरी बुद्रुक या गावासाठी जलजीवन मिशन हर घर जल योजनेअंतर्गत 70 लाख रुपयांची योजना मंजूर करण्यात आली असून या योजनेचं काम सुरू आहे। परंतु हे जलजीवन मिशन योजनेचं काम मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पिंपरी येथील ग्रामस्थांनी केला असून त्यांच्या मते आयत्या विहिरीच्या जागेवर फक्त बांधकाम करून नवीन विहीर दाखवण्यात आली। तसेच ही विहीर चुकीच्या ठिकाणी खोदण्यात आल्यानं भविष्यात पाणी टंचाई भासणार। तसेच पाईपलाईनचं काम करताना पाईप वरच्यावर टाकली असल्यानं भविष्यात हे पाईप फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेष म्हणजे पिंपरी गावासाठी जी पाण्याची मंजूर करण्यात आली ती बेघर वसाहतीत बांधण्यात यावी असं नमूद केलं असल्यावर ती विहीर पिंपरी गावात घेण्यात आली असल्यानं पाणी पुरवठा करताना अनेक अडचणी निर्माण होतील। म्हणून या जलजीवन मिशन योजनेच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि विहीर योग्य ठिकाणी खोदण्यात यावी म्हणून ग्रामस्थांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती। म्हणूनच संबंधित विभागाचे अधिकारी येऊन पाहणी केली, मात्र त्यांनी थातूरमातूर चौकशी केली असल्याचा आरोप केला असून आम्ही आंदोलन छेडणार आहोत असा इशारा पिंपरी ग्रामस्थांनी दिला आहे। मात्र ग्रामस्थांनी केलेले आरोप संबंधित ठेकेदारानं फेटाळून लावले। मी खुशाल अरुण पाटील पिंपरी गावात राहतो, ग्रामस्थ आहे। डांबोर्णी पिंपरी बुद्रुक प्रपरा। आमच्या गावामध्ये शासनाने जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर जल योजनेचं काम चालू आहे। त्या संदर्भात विहिरीचं काम झालं तर त्या विहिरीच्या एकूण काम सगळं एकूण रक्कम जी कामाची आहे ती 70 लाखाच्या पुढे जवळपास। आणि त्याचप्रमाणे विहिरीचं काम चालू होतं तर विहिरीला पाणी पण नाहीये। आधीच खोलची 30-35-40 फूट खोल होती आणि त्यानंतर विहिरीला अजून खोल थोडंसं करण्यात आलं आणि वर थोडी वाढवण्यात आली बांधकाम। दुसरी विहीर खोदण्यात आली पण त्या विहिरीलाही पाणी नाही, खडका भाग आहे आणि विहिरीला पाणी पण नाहीये। आणि गावाला उन्हाळ्यामध्ये 10-15 दिवसात पाण्याला सामोरं जावं लागतं। त्यानंतर पाईपलाईनचं काम केलं, आता पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे। पण जर विहिरीलाच पाणी नाहीये गावाला पुरवू शकेल इतकं तर पुढे पाईपलाईनचं आणि टाकीचं काम करायची काही आवश्यकताच नव्हती। हो, तसंच झालेलं आहे। पहिला 40 फूट होता जवळपास। हो, खाली थोडाफार खोल केलाय दाखवून। पाईपलाईनच्या बाबतीमध्ये कुठे थोडंफार प्रमाणात 2-2.5 फूट 1.5 फूट काही इस्टिमेट प्रमाणे केलेली, काही ठिकाणी वरच्या वरच। त्याच्यामध्ये आम्हाला समजत तर नाही पण ते पण निकृष्ट दर्जाचे वाटतात, वेगवेगळेच वाटतात। पाण्याच्या टाकीचं बांधकाम चालू आहे पण ते अर्ध्यावाट थांबलेलं आहे। असं ऐकण्यात आहे पण ते ग्रामपंचायत पण आणि ठेकेदार पण आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती देत नाही ग्रामस्थांना। या अगोदर पंचायत समिती, जिल्हा परिषद, कलेक्टर साहेब, मुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत सर्व तक्रारी केलेल्या आहेत। ते चौकशीसाठी आल्यानंतर त्यांचा मला फोन आला होता आधी सकाळी की आम्ही चौकशीसाठी येतोय म्हणे। पण ते चौकशीसाठी आल्यानंतर मला यायला उशीर झाला। तिथे प्रत्यक्ष स्पॉटवर आम्ही गेल्यानंतर काही ठिकाणी आम्हाला दिसलं की 1.5 फूट आहे। त्यानंतर एका ठिकाणी ठेकेदारने सांगितल्या पद्धतीने त्यांनी खोदलं तिथे 3 फूट होती, त्याचप्रमाणे 3.5 फूट होती कुठे, झालेलंच नाही। आमचा ते थांबले नाही, ते निघून गेले। इस्टिमेट पण ग्रामस्थांना कोणालाच आम्हाला काहीच सांगत नाही, निघून गेले। आणि ग्रामस्थांची पण इच्छा आहे सर्व की जे महत्वाचा मुद्दा आहे, आमच्या गावाला आजपर्यंत ही डायरेक्ट धरणातनं पाणी येत नाही। आमच्या गावाचं धरण असून दुसऱ्या गावाहून पाणी पुरवठा होतोय आणि ही फार गंभीर समस्या आहे। याच्याने भविष्यात आमच्या गावात कुठली पाणी पुरवठ्या संदर्भात योजना तर येणारच नाही, पण याच्यात भविष्यात 30 वर्षापर्यंत कुठलंही पाणी पुरवठ्याचं साधन आमच्या गावाला उपलब्ध होणार नाही आणि ग्रामस्थांना भविष्य काळामध्ये दुष्काळाला सामोरे जावं लागेल। याचे विचार करून शासनाने विहिरीचा विचार करावा आणि जे काम चालू आहे जागा तर 100% बदल करावी, ती धरणातच खोदावी, पुन्हा खोदावी अशी आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे। तिच्या आजूबाजूला जवळपास 3-4 विहिरी आहेत, हिला पाण्याची काही व्यवस्था नाही। आता हे जर नाही चौकशी होऊन जर काम नाही बदल झालं तर तुम्ही काही आंदोलन? आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून आंदोलन उभारणार आहोत। नारायण परदेशी, राहणार पिंपरी बुद्रुक डांबोर्णी। आमच्या गावात जे वॉटर सप्लायचं काम चालू आहे
ते अतिशय गंभीरपणाने काम झालेलं आहे. आम्हाला नामंजूर काम आहे ते. पहिला मुद्दाच आमच्या विहिरीचा आहे. विहिरीला अजिबात पाणी नाही. त्यामुळे गावाला पुढे चालून मोठी समस्या उभी राहणार आहे. आज सुद्धा आम्हाला दुसऱ्या डांबरी गावाहून पाणी प्यावं लागत आहे. त्यासाठी ही विहीर नवीन ठिकाणी घेण्यात यावं, चांगल्या प्रकारचं काम करण्यात यावं पाहिजे विहिरीचं. मी नारायण महारू राजपूत, राहणार पिंपरी प्रपरा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. इथे आमच्या गावात जल जीवन योजनेचे काम झालंय. पण मग जी विहीर घेतली ती विहीर 40 फूट पहिली विहीर व्हायली होती, म्हणजे ओसाड पडलेली विहीर होती ती. त्यात अजिबात 2 थेंब पाणी नव्हतं. तरी बी आमच्या कॉन्ट्रॅक्टरनी ती विहीर खणली. आणि आता अशी समस्या आहे की आता सुद्धा त्या आम्हाला अशुद्ध पाणी येतंय, पिशेल नाही. गावाला आमच्या गावाचं धरण असून आम्हाला तिसऱ्या दिवशी पाणी येतं. पावसाळ्यात किती दिवसांनी पाणी येतं? तिसऱ्या दिवशी पाणी येतं. ते पाणी येतं पण मग ते अशुद्ध राहतं.